ओम. श्रोते हो, नमस्कार. काल आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रातील रजक व बिदरचा बादशाह येथपर्यंत ऐकले होते. या पुढचा भाग आज ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. त्रिविक्रम भारतींच्या वर कृपेचा वर्षाव. गाणगापूरला असताना जवळच्या कुमसी ग्रामातील त्रिविक्रम भारतीची अशीच अद्भुत गोष्ट आहे. ते आपले इष्टदैवत नृसिंह मूर्तींशिवाय कुणालाही मानित नसत. श्री नृसिंह सरस्वतीने ठरवले की आपणच कुमसी ग्रामी जायचे आणि त्यांच्यावर कृपा करायची. एका उत्तम पालखीत बसून आपल्या शिष्यगणांसमवेत वाजत गाजत सद्गुरू कुमसीला जाऊ लागले. त्यावेळी त्रिविक्रम भारती आपल्या नित्य उपासनेत म्हणजे मानसपूजेत मग्न होते. पण आज काही केल्या मानसपूजेत उत्सव मूर्ती काही मनचक्षुसमोर येईना. परंतु दंडधारी यतीचे दर्शन मात्र होऊ लागले. अत्यंत चकित होऊन वाद्यवृंदांचा आवाज ऐकून घराबाहेर आल्यावर पालखीतल्या यतीसह सगळा समुदायच यती रूपात दिसू लागला. त्रिविक्रम भारती दिग्मूढ झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि यतींना साष्टांग नमस्कार घालून आपला अपराध त्यांनी कबूल केला. सगुण साकार रूपातून निर्गुण निराकाराचा अनुभव देऊन पुन्हा नृसिंह सरस्वतींचे रूप त्रिविक्रम भारतीने पाहून जीवन कृतार्थ झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर पुढे उद्दाम पंडितांचे गर्वहरण. आणि त्यांच्या जीवनात याहीपेक्षा आणखी एक अद्भुत घटना घडली. 2 वेदपाठी उद्दाम पंडित बिदर नगरात आले. वेदचर्चा आणि वादविवाद करून सर्वांकडून विजयपत्र मिळवू लागले. राजाही अशा वैदिकांना खूप द्रव्य देत असे. त्रिविक्रम भारतींचे नाव त्यांना सांगितल्यामुळे त्यांच्याकडून विजयपत्र मिळवण्यासाठी कुमसी ग्रामी ते आले. त्रिविक्रम भारती म्हणाले, आपण तापसी असून वेदचर्चेमध्ये भाग घेत नाही, परंतु पंडिताच्या हट्टामुळे त्यांना नृसिंह सरस्वती स्वामींसमोर नेले. स्वामींनी पंडितांना सांगितले, तुम्ही वेदज्ञ, आम्ही संन्यासी, यांच्यात वाद आणि हारजीतीचा प्रश्न येतोच कुठे? उन्मत्त पंडितांना त्यांच्या योग्यतेची कल्पना न आल्यामुळे ते विजयपत्रासाठी हटून बसले. यती महाराजांनी त्यांची खूप समजूत काढली. जे वेद समजून घेण्यासाठी ब्रह्मादी काही थकले, तिथे तुम्हाला कसे वेद समजणार याचा विचार करा आणि उगीच कलह वाढवू नका. परंतु काही केल्या ते ऐकत नसल्यामुळे नृसिंह सरस्वतीने बाहेर जाणाऱ्या एका मातंग वाटसरूला बोलावले. तो रोज कामावर जाताना रस्त्यातूनच यती महाराजांना नमस्कार करीत असे. आज सद्गुरूंनी बोलावल्यामुळे तो अत्यंत आनंदित झाला. त्याच्या पुढ्यात 7 रेषा काढण्यात आल्या आणि त्याला एक एक रेष ओलांडण्यास सांगितले. प्रत्येक रेष ओलांडल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होत गेला. तो सांगत गेला की मी किरात होतो, गुराखी होतो, मी नाविक होतो, मी सोमदत्त वैश्य होतो, क्षत्रिय होतो. असे करीत 7वी रेषा ओलांडल्यावर मी ज्ञानी विप्र आहे असे म्हणाला. श्री गुरूंनी त्याच्या अंगावर भस्म प्रोक्षण केल्याबरोबर त्याचे ज्ञान ज्योतिर्मय स्वरूप दिसू लागले. आणि नंतर सद्गुरू म्हणाले, आता या पंडितांबरोबर वेदचर्चेला बसा. हा सर्व अघटित प्रकार पाहिल्यावर हे 2 पंडित जे गर्भगळीत झालेले होते ते पार घाबरून गेले. त्यांनी सद्गुरूंना साक्षात दंडवत घालून त्यांची वारंवार क्षमा मागितली आणि शिक्षा करू नये अशी विनंती केली. सद्गुरू म्हणाले, आता वेळ टळून गेलेली आहे. क्रियमाण पाप कर्माचे फळ नियमाप्रमाणे भोगावे लागणार. क्रियमाण पापकर्माचे फळ नियमाप्रमाणे भोगावे लागणार. पण तुम्हाला पश्चात्ताप झाल्यामुळे 12 वर्ष ब्रह्मराक्षस म्हणून घालवल्यावर तुम्हाला सद्गती मिळेल. आणि अशा रीतीने त्यांचा अहंकार आणि गर्वामुळे दुर्दशेला जाऊ नये सद्गुरूंनी त्यांना तारले. आता आपण पुढचा भाग ऐकूया. एकाच वेळी 8 ठिकाणी प्रगट झाले. गाणगापूरला असताना दिवाळीच्या उत्सवाच्या वेळी आपल्या घरी भिक्षेला यावे
असे जवळच्या 7 गावच्या भक्तांनी विनंती केली. सद्गुरू म्हणाले, मी एकटा, तुम्ही 7 जण, तर तुम्हीच ठरवा कोणाच्या घरी जायचे आणि त्याप्रमाणे मी करीन. हे ऐकून सर्वजण निराश झाले, पण एकमत काही होईना. शेवटी नृसिंह सरस्वतींनी प्रत्येकाला एकांतात बोलावून त्यांच्या घरी येतो असे सांगितले. शिवाय ही बातमी गुप्त ठेवण्यासही सांगितले. सर्वजण खुश होऊन आपापल्या गावी परतले. तेवढ्यात ही बातमी स्थानिक भक्तांना कळली आणि तेही धावत पळत आले आणि म्हणाले, दिवाळीच्या वेळी आम्हालाही गुरुभिक्षा देण्याची संधी द्या. सद्गुरू म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं की मी परगावी जाणार आहे म्हणून? दिवाळीला तर मी येथेच राहणार आहे. या सांगण्यामुळे सर्वत्र शांतता झाली आणि दिवाळीत ते गावी तर राहिलेच, पण इतर 7 गावातही प्रत्येक कुटुंबाकडून श्री गुरुभिक्षा ग्रहण केली. म्हणजे नृसिंह सरस्वतींनी 8 रुपये धारण करून सर्वांचे समाधान केले. कार्तिक पौर्णिमेला दीप आराधनेच्या वेळी गाणगापूरला सर्वजण जमले आणि मोठ्या आनंदाभिमानाने सांगू लागले की फक्त आपल्याकडेच दिवाळीला सद्गुरू गुरुभिक्षेला आले होते. हे ऐकून गाणगापूर भक्तांनाही आश्चर्य वाटले. मग सगळ्यांना खात्री झाली, श्री नृसिंह सरस्वतीने 8 रुपये धारण करून सर्व भक्तांचे समाधान केले होते आणि भक्तिभावाने सर्वजण त्यांचे स्तोत्रगान करू लागले. तंतुकाची श्री शैल यात्रा. भक्तगणांपैकी तंती म्हणून एक भक्त रोज झाडलोट आणि इतर सेवा करण्यासाठी नित्य नियमाने दरबारात येत असे. महाशिवरात्रीला गावातील लोक आणि आईवडील सर्वजण श्री शैल्य यात्रेला जाताना तंतुकालाही बोलावले. तो म्हणाला, मी कुठेही जात येत नाही. श्री गुरु हेच श्री शैल्य आहेत, म्हणून कुठे जाण्याची काय आवश्यकता आहे? श्री गुरूंना सोडून पाषाणाची कशाला पूजा करायची? मी काय मूढ आहे का? श्री नृसिंह सरस्वतींना हे सर्व समजले. त्यांनी तंतुकाला विचारले, श्री शैल्य क्षेत्र कधी तू पाहिले आहेस का? त्यांनी नाही म्हणून उत्तर दिल्यावर श्री गुरु म्हणाले, डोळे बंद करून माझ्या पायाशी बस. तत्क्षणी मनोवेगाने श्री गुरु आणि तंतुक भव्य श्रीशैल्य पर्वत आणि पाताळगंगा पाहू लागले. शौर स्नान करून त्याने शंकराच्या पिंडीची पूजा केली. गावच्या लोकांना आश्चर्य वाटले. ते म्हणू लागले, पाठोपाठ चोरून आला आहे असे दिसते. पिंडीची बिल्वपत्राने पूजा करताना त्या स्थानी त्याला श्री गुरुच दिसले. विस्मय, आनंद, श्रद्धा अशा सर्व भावना घेऊन श्री गुरूंजवळ तो परत आला आणि ही यात्रा संपवून गाणगापूरच्या संगमावर पुन्हा दोघेही प्रकटले. आता गिरिनार दर्शन. गिरिनार दर्शन अशाच पद्धतीचा अनुभव आपले सद्गुरू परमपूज्य जनार्दन स्वामी खेर यांनी निफाडला राहणाऱ्या सौ उषाताई साळींच्या सासूबाईंना गिरिनार पर्वतावर नेऊन दिला आहे. निफाडला परमपूज्य स्वामी त्यांच्या घरी बसले होते. सौ उषाताई स्वामींच्या पायाशी बसल्या होत्या. त्यांचा हात धरून डोळे बंद कर असे स्वामी म्हणाले. स्वामींचे डोळे बंदच होते. उषाताईंच्या मनात काही स्वयंपाकाच्या तयारीबद्दल विचार येऊन नमस्कार करून त्या उठून गेल्या आणि परत येणार होत्या. तेवढ्यात मागेच बसलेल्या सासूबाई पुढे सरकल्या आणि स्वामींचा हात धरला आणि डोळे मिटून बसल्या. स्वामींच्या शरीरातील स्पंदने त्यांना जाणवू लागली. दोघेही ध्यानात गेले. खूप वेगाने घनदाट वृक्षवल्ली असलेल्या गिरिनार पर्वतावर जाऊन दोघेही पोहोचले. पांडव गुहा, गौतम ऋषींचे स्थान, 84 तपस्वींचे स्नान अशा सर्व विविध ठिकाणे पाहून निळ्या रंगाच्या डोंगरावर असलेल्या दत्त पादुकांचे दर्शन झाले. दत्तप्रभू आणि जनार्दन स्वामी यांची भेट झालेली सासूबाईंनी पाहिली आणि हा विलक्षण अनुभव घेऊन त्या धन्य झाल्या. यानंतरचा या श्री नृसिंह स्वामी यांच्या चरित्रातील शेवटचा श्री गुरुचरित्र हा भाग आपण ऐकूया. श्री गुरुचरित्र. सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्र या ग्रंथात दत्तप्रभू, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरित्रकथा, अनेक लीलाप्रसंग, सांप्रदायिकांचा आचारधर्म, काशी, गाणगापूर, नृसिंहवाडी क्षेत्र महात्म्य व तत्त्वज्ञानांचा बोध अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे नित्यनियम आणि सप्ताह पद्धतीने भक्तगण त्याचे वाचन करीत असतात. ज्ञानेश्वरांनंतर सुमारे 250 वर्षानंतर आलेल्या
श्री गुरुचरित्रात बदललेल्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. पुढे येतील दुर्दिनं, कारण राज्य यवन असा निर्देश पोथीत आहे. त्यामुळे हिंदू धर्म आणि समाजाचे परधर्मियांपासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने धर्मरक्षणाचे कार्य जे केले त्याचेच दर्शन गुरुचरित्रात आहे. बिघडत चाललेल्या समाजाला गुरुचरित्र ग्रंथामुळे एक नवा आधार निर्माण करून संजीवनी दिली. सर्वसामान्यांसाठी नाना प्रकारची व्रत वैकल्ये दिली आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकीकरणातून जुन्या संप्रदायांना उजाळा देऊन पडत्या काळात समाजाचे रक्षण केले. त्यामुळेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्राच्या पारमार्थिक विश्वात ललाटभूत ठरला आणि हजारो लोकांना त्यापासून स्फूर्ती, समाधान, रोकडा अनुभव, मार्गदर्शन आणि शांती मिळालेली आहे. या ग्रंथामुळेच दत्त परंपरेची लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात हा ग्रंथ दीपस्तंभासारखा कायम स्वरूपाने मार्गदर्शक ठरला आहे. जनतेमध्ये निष्ठा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे योगदान या श्री गुरुचरित्र ग्रंथामार्फत मिळाले आहे. तर आता या ठिकाणी या सत्संग सोहळा या पुस्तकातील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे तिसरे प्रकरण पूर्ण होत आहे. उद्याच्या क्लिपमध्ये आपण एका परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदूर या श्रेष्ठ दत्तभक्तांचे आपण वाचन करूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.